तुमसर शहराचा विकास सध्या खुंटला आहे. यामागे राजकीय कारणांपेक्षा प्रशासकीय उदासीनता अधिक जबाबदार असल्याचे वास्तव पुढे आले आहे. नगरपालिकेत कामकाजाच्या वेळी कार्यालयातील रिकाम्या खुर्च्या, प्रत्येक विभागांना प्रभारी अभियंत्यांचा टेकू, कर्मचाऱ्यांवरील निसटता दबाव आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याचा संताप नागरिकांना असहाय्य होत चालला आहे. यातच जिल्हा स्तरावर बसून पालिकेचे प्रशासन हाकणाऱ्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याचे वादग्रस्त वक्तव्य या परिस्थितीला अधिकचे बळ देणारे ठरले आहे. कर्तव्य बजावण्यापेक्षा फासावर गेलेले बरे, पण तुमसर नगरपालिकेत सेवा नको अशी बहुतांश अभियंते तसेच अधिकाऱ्यांची मनस्थिती झाली असून कुणीही या ठिकाणी येण्यास तयार नसल्याचे सांगणाऱ्या त्या अधिकाऱ्याची फोन रेकॉर्डिंग सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. तुमसर पालिका राजकीय दबावात आहे काय? अधिकाऱ्यांना गैरव्यवहाराच्या तक्रारी नको आहेत का? मनमर्जी कारभारातून विकासाला गती देण्याचे हे सूत्र कितपत योग्य? पालिकेच्या कारभारावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा निष्क्रिय झाली आहे का? नियमांपेक्षा सेटिंग संस्कृतीच अधिक प्रभावी ठरत आहे का? शहराच्या भविष्यासोबत राजकीय प्रयोग केले जात आहेत का? सध्या या बाबी चर्चेच्या केंद्रात असल्या तरी सामान्य जनतेचा मात्र हिरमोड नक्की झाला आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना नसावी, कारवाईकरिता वेळ नसावा, शासनाला पूर्णवेळ अधिकाऱ्यांचा पाठपुरावा हवेत विरला असावा किंवा प्रशासनाची तुमसर शहराकरिता आत्मीयता संपली असावी. कदाचित अशातला भाग नसेलही, परंतु वस्तुस्थिती मात्र तसा भास करून देत आहे हे नक्की. तर सामान्य जनता या सगळ्यात टार्गेट होत आहे हेही तितकीच खरी.